सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलमाडी एकेकाळी पुण्यात ही घोषणा दिली जायची। त्याच कलमाडींचं पुढे कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यात नाव आलं आणि कलमाडी म्हणजे कॉमनवेल्थ घोटाळा असं समीकरण झालं। मग कलमाडींचं नाव ना पुण्यात गाजलं ना राज्यात। 2010 मध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 15 वर्षांनी ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट दिल्लीच्या कोर्टाने स्वीकारलाय। यामध्ये कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी सुरेश कलमाडींना क्लीन चिट देण्यात आली आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षात बदनाम झालेल्या सुरेश कलमाडींना मोठा दिलासा मिळालाय। आता क्लीन चिट मिळाली असली तरी या काळात सुरेश कलमाडींचे राजकीय करिअर मात्र पूर्णपणे संपुष्टात आलं। त्यांच्यावरील आरोपांमुळे काँग्रेसलाही मोठा फटका सहन करावा लागलाय। त्यामुळे हा कथित कॉमनवेल्थ घोटाळा नेमका होता तरी काय, त्यात सुरेश कलमाडींवर काय आरोप झाले होते, त्याचा त्यांना कसा फटका बसला पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। कॉमनवेल्थ घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट दिल्ली कोर्टाने स्वीकारलाय। त्यावेळी कोर्टाने काय सांगितलं ते आधी बघूयात। राउस अव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल म्हणाले की ईडीने सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणाच्या आधारे कॉमनवेल्थ घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी केली आहे, पण सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणातील सगळ्या आरोपींना आधीच निर्दोष सोडले। तसंच या प्रकरणी ईडीने गुप्त तपास केला, मात्र त्यांनाही या प्रकरणी पीएमएलच्या कलम 3 अंतर्गत कोणताही गुन्हा सिद्ध करता आलेला नाही। या प्रकरणी आता आणखी तपास पुढे जायला कोणतेही कारण उरत नाही। त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला जातोय असं स्पष्ट करत दिल्ली न्यायालयाने कॉमनवेल्थ प्रकरणी आरोप असलेल्या सर्वांनाच क्लीन चिट दिली। न्यायालयाने कॉमनवेल्थ गेम्स आयोजन समितीचे तत्कालीन प्रमुख सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भानोत आणि इतर आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेली मनी लॉन्ड्रिंग चौकशी संपवली। यासोबतच 15 वर्ष जुनं राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा प्रकरणी संपलंय। त्यामुळे हा कॉमनवेल्थ घोटाळा नेमका काय होता ते आता बघूयात। कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा हा 70,000 कोटींचा झाल्याचं सांगण्यात येतं। त्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरही आरोप झालेत। त्यातील 90 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने सुरेश कलमाडी, ललित भानोत, व्हीके वर्मा, सुरजित पाल, एएसव्ही प्रसाद, एम जयचंद्रन आणि इतर अशा 9 जणांवर आरोप निश्चित केले होते। त्यांच्यावर फसवणूक व गुन्हेगारी कट रचून भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। कलमाडींवर स्पर्धेसाठी टायमिंग, स्कोरिंग, निकाल देणारी यंत्रणा लावण्यासाठी चढ्या दराने कंत्राटे दिल्याचा आरोप ठेवला होता। कलमाडींच्या नेतृत्वातील आयोजन समितीच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीला 90 कोटी रुपयांचा फटका बसल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं। या प्रकरणी कलमाडींसह 10 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 13(1) आणि 13(2) नुसार कलमाडी व त्यांच्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं। भ्रष्टाचार करून बनावट कागदपत्र सादर करणं, धमकावणं आणि पुरावे नष्ट करणं असे आरोपही त्यांच्यावर ठेवले होते। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील या भ्रष्टाचाराच्या काँग्रेसवरील आरोपांमुळे देशात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला। या प्रकरणात अनेक गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे खटले दाखल झाले। आता दिल्ली न्यायालयाने 15 वर्ष जुनं राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा प्रकरण संपवलंय। मात्र या घोटाळ्यात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची टाइमलाईन पाहणंही महत्त्वाचं आहे। हे प्रकरण 2010 ला उघडकीस आलं। त्यावेळी सीबीआयने भ्रष्टाचार आणि चुकीच्या पद्धतीने कंत्राटे दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर एप्रिल 2011 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांच्यावर जास्त किमतीत कंत्राटे दिल्याचा आरोप ठेवण्यात आला। त्यांना स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं। त्यानंतर सीबीआयने मे 2011 मध्ये कलमाडी, ललित भानोत आणि इतर आरोपींविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं। तुरुंगात असणाऱ्या सुरेश कलमाडी यांना जानेवारी 2012 मध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। यानंतर या प्रकरणात ईडीची एंट्री होते। भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली ईडीने ऑगस्ट 2012 मध्ये कलमाडींविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला। त्यातच सीबीआय न्यायालयाने फेब्रुवारी 2013 ला कलमाडी आणि इतर आरोपींविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित केले। असं असलं तरी जानेवारी 2014 मध्ये मात्र आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे नसल्याचं सांगत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। त्यानंतर आता 28 एप्रिल 2025 ला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोणतेही पुरावे सापडत नसल्याचं सांगून ईडीनेही आपला क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। तो न्यायालयानेही स्वीकारलाय। आता क्लीन चिट मिळाली असली तरी कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडींचं नाव राजकीय पटलावरून हटल्याचं सांगितलं जातं। ते कसं ते आता पाहूयात। हवाई दलात पायलट असणाऱ्या सुरेश कलमाडींनी 1974 ला स्वेच्छानिवृत्ती घेतली। नंतर पुण्यातलं बडप्रस्थ असलेल्या निळूभाऊ लिमये यांचं पुणे कॉफी हाऊस हॉटेल त्यांनी चालवायला घेतलं। तेव्हा हे हॉटेल राजकारण्यांचा राजकीय अड्डा होता। इथे नेत्यांच्या गप्पांचे फड रंगायचे। त्यातूनच कलमाडींची पुणे आणि पुण्याबाहेरच्या नेत्यांशी ओळख वाढली।
मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासमा यांच्या माध्यमातून कलमाडींची शरद पवारांशी ओळख झाली। त्याचवेळी कलमाडींची सक्रिय राजकारणात एंट्री झाली। हळूहळू पुणे काँग्रेसमध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केला। कलमाडींची पक्षासाठी काम करण्याची असलेली तयारी बघून 1977 ला शरद पवारांनी त्यांना युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं। मग पुढे संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी त्यांची ओळख झाली। राजीव गांधी आणि कलमाडी दोघंही पायलट असल्यानं खूप कमी काळात या दोघांची चांगली गट्टी जमली आणि कलमाडी गांधी घराण्याच्या जवळचे नेते झाले। 1982 मध्ये पक्षानं त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली आणि पुणे काँग्रेसमधलं कलमाडींचं वजन आणखीनच वाढलं। त्यावेळी पुणे काँग्रेस नेतृत्व विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे होतं। पुणे महापालिकेपासून पुण्याच्या स्थानिक राजकारणात गाडगीळ यांच्या शब्दाला मोठा मान होता। विठ्ठलराव गाडगीळ केंद्रात मंत्री झाल्यानंतर कलमाडींनी त्यांची पुण्यातली स्पेस घ्यायला सुरुवात केली। कलमाडींनी पुणे महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातलं, ग्राउंड लेवलला आपला चांगला जनसंपर्क वाढवला। गांधी घराण्याच्या जवळचे असल्यानं महापालिकेच्या तिकिटासाठी पुण्यातील नेते मंडळी त्यांच्या अवतीभोवती फिरायला लागली। तेव्हा पुणे महापालिकेत गाडगीळ गट आणि कलमाडी गट असे दोन गट पडल्याचं बोललं गेलं। 1991च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव झाला आणि पुण्याची सगळी सूत्र सुरेश कलमाडींच्या हातात आली। 1992, 1997 आणि 2002 अशी सलग 15 वर्ष कलमाडींच्या नेतृत्वात पुणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती। 1992 ला पुण्यात फक्त 52 नगरसेवक असलेल्या काँग्रेसचे 1997 मध्ये तब्बल 123 नगरसेवक निवडून आले। यामुळे पक्ष नेतृत्वाची ही मर्जी कलमाडींनी जिंकली। 1996, 2004, 2009 मध्ये कलमाडी पुण्यातून खासदार म्हणून निवडून आले। 1995 ते 1996च्या काळात त्यांना रेल्वे राज्यमंत्रीपदही देण्यात आलं। 1998 ला आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हणून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अपक्ष खासदारकी लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला। पण त्यांना तब्बल 3.5 लाख मतं मिळाली होती। काँग्रेसशिवाय त्यांना मिळालेली ही मतं त्यांची स्वतःची पुण्यातली ताकद सिद्ध करणारी ठरली। त्यांनी 1998ची राज्यसभा निवडणूकही गाजवली होती। त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला। त्यावेळी विधानसभेत काँग्रेसचे एकूण 80 आमदार होते। त्यामुळे काँग्रेसचे 2 खासदार राज्यसभेवर सहज निवडून जात होते। पण त्यावेळी कलमाडींनी काँग्रेसला धक्का दिला। सोनिया गांधींचे विश्वासू असलेल्या राम प्रधानांचा या निवडणुकीत एका मतानं पराभव झाला आणि सुरेश कलमाडी राज्यसभेवर अपक्ष खासदार म्हणून निवडून गेले। त्यावेळी कलमाडींनी फिल्डिंग लावून काँग्रेसचेच काही आमदार फोडले होते। ही गोष्ट कलमाडींची राजकारणातली भाईगिरी सिद्ध करणारी होती। त्यानंतर काँग्रेसने त्यांना 2004 आणि 2009 ला लोकसभेचं तिकीट दिलं आणि कलमाडी पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले। पण दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्यावरही कलमाडींनी पुणे महापालिकेवरची आपली पकड ढिली पडू दिली नाही। कार्यकर्ते, नगरसेवक यांच्याशी त्यांचा 1 to 1 संपर्क होता। केंद्रातल्या खासदारकीचा पुरेपूर वापर करून घेत त्यांनी पुणेकरांसाठी रस्ते, पाण्याच्या योजनांसाठी मोठा निधी आणला। यामुळे पुणेकरांचाही त्यांना चांगला पाठिंबा मिळायचा। पुणे फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन, पुणे व्यासपीठ अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कलमाडींनी आपला जनसंपर्क सतत वाढवत नेला। त्यावेळी पुण्याचे कारभारी अशीच त्यांची ओळख होती। ती 15 ते 20 वर्ष सुरेश कलमाडी हेच पुणे काँग्रेसचे भाई होते। महापालिकेत तिकीट देण्यापासून ते स्थायी समितीत मांडायच्या विषयापर्यंत सगळं काही कलमाडीच फायनल करायचे। कलमाडींचं पुण्यातलं हे वाढतं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी 2007च्या निवडणुकीत स्वतः शरद पवार त्यांच्या विरोधात मैदानात उतरले। तेव्हा त्यांनी कलमाडींवर मोठी टीका केली आणि पुणेकरांना कारभारी बदलण्याचं आवाहन केलं। 2007च्या निवडणुकीत मात्र कलमाडींच्या नेतृत्वातील काँग्रेसला पुणे महापालिकेत मोठं यश मिळालं नाही। त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे 35 तर राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक निवडून आले। त्यावेळी राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत होती। त्यामुळे पुणे महापालिकेतही त्यांची आघाडी होण्याची चिन्ह होती। पण कलमाडींचं पुणे महापालिकेतलं प्रस्थ कमी करण्यासाठी, त्यांना महापालिकेच्या राजकारणापासून बाहेर ठेवण्यासाठी शरद पवारांनी शिवसेना आणि भाजपला सोबत घेऊन पुण्यात सत्ता स्थापन केली होती। ज्या पवारांमुळे कलमाडी पुण्याच्या राजकारणात आले, त्याच पवारांनी कलमाडींना बाजूला केल्याच्या चर्चा झाल्या। पण तरीही पुणे काँग्रेसमध्ये कलमाडींचं वजन कायम होतं। राजकारणात जम बसवतानाच कलमाडी खेळाशी संबंधित संस्थांमध्येही नावारूपाला आले। 1980 मध्ये ते महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष झाले। 1996 ते 2012 अशा प्रदीर्घ काळ ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते। 2000 ते 2013 या काळात ते आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचेही अध्यक्ष होते। 2009 मध्ये त्यांनी पुण्यात कॉमनवेल्थ यूथ गेम्सचं आयोजन केलं होतं। पण 2010 ला कॉमनवेल्थ आयोजन समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांच्या राजकीय करिअरला मोठा सेटबॅक बसला।
या प्रकरणी त्यांना अटकही झाली आणि त्यांना 10 महिने तिहार जेलमध्ये काढावे लागले। त्यावेळी आधीच काँग्रेस भ्रष्टाचाराच्या आरोपांनी विरोधकांच्या टार्गेटवर आला होता। त्यामुळे तुरुंगवास झाल्यानं कलमाडींचं काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आलं। त्यांची संसदीय बोर्डातील पदही काढून घेण्यात आली आणि कलमाडींचं काँग्रेसमधील अस्तित्वच धोक्यात आलं। त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आणि पुण्याच्या राजकारणातून कलमाडींचं नाव हद्दपार झालं। 2016 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं कलमाडींना अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं, पण त्यांनी हे पद स्वीकारायला नकार दिला। कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यात लागलेला डाग पुसत नाही तोपर्यंत हे पद स्वीकारणार नाही असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं। या घोटाळ्यानंतर सलग 15 वर्ष सुरेश कलमाडींकडे कोणतेही राजकीय आणि त्यांना आवड असलेल्या खेळ क्षेत्रातील एकही पद नव्हतं। त्यामुळे त्यांच्या भोवती असलेलं वलय आपोआपच कमी झालं। या काळात ते एक दोनदाच पुण्यातील काँग्रेस भवनात आले। आता दिल्ली न्यायालयानं सुरेश कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळ्यातून क्लीन चिट दिली आहे। त्यानंतर पुण्यातील काँग्रेसनं एकच जयघोष केला। या प्रकरणी न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानंतर काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे। भाजपनं 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, रॉबर्ट वाड्रा, कोळसा घोटाळा प्रकरणी भाजपनं कायमच खोटे बोलून काँग्रेसला बदनाम केलंय। देशभर खोटं नरेटिव्ह पसरवलंय। आता न्यायालयाच्या भूमिकेनं ही सर्व प्रकरणं राजकीय द्वेषातूनच मोठी केली गेल्याचं स्पष्ट होतंय, अशी टीकाही काँग्रेसनं केली आहे। पण सबसे बडा खिलाडी असलेले सुरेश भाई कलमाडी एका खेळाच्या स्पर्धेमुळे राजकारणाच्या मैदानातून कायमचे बाहेर गेले हे तितकंच खरंय। सुरेश कलमाडींच्या या राजकीय राईज आणि डाऊनफॉल बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।